या चाऱ्याच्या साधारणतः 3 ते 5 कापण्या कंपनी आपल्याला शिफारस करते। 3 ते 5 कापण्या या चांगल्या मॅनेजमेंट मध्ये आपल्याला मिळू शकतात। नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपलं स्वागत आहे महर्षी डेअरी फार्म या यूट्यूब चॅनल मध्ये। मित्रांनो, या हिवाळ्यामध्ये आपल्याला सगळ्यात मोठी जी समस्या जाणवते म्हणजे या हिवाळा चालू झाल्यानंतर आपले जे चाऱ्याचे पीक आहे यांची वाढ आपल्याला म्हणावाशी होत नाही आणि या हिवाळ्यामध्ये आपल्याला चाऱ्याची टंचाई जाणवताना दिसून येते। मित्रांनो, या हिवाळ्यामध्ये असं कोणतं चारा पीक आहे का जे चारा पीक या हिवाळ्यामध्ये चांगल्या प्रकारे येऊ शकतं, जेणेकरून आपल्या गायींसाठी भरपूर प्रमाणात चारा आणि भरपूर असं त्या चाऱ्यापासून आपल्या गायींचं दूध निघेल। ती याची डिटेल माहिती मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण सांगणार आहोत। हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा। आणि मित्रांनो, आपल्या या चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर सर्वप्रथम या चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडचे जे बेल आयकॉन आहे ते प्रेस करा, जेणेकरून आपल्या व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल। शेतकरी मित्रांनो, या हिवाळ्यामध्ये आपल्याला चांगला आणि पौष्टिक चारा तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता। आपल्या समोर बॅग आहे बघा, हॉरिझॉन कंपनीचं सीड्स आहे प्रोलिप म्हणून। हे आहे सातू आणि इंग्लिश मध्ये जर तुम्ही म्हणाल तर याचं नाव ओट्स आहे। हा मल्टीकट चारा आहे मित्रांनो। या चाऱ्याच्या साधारणतः 3 ते 5 कापण्या कंपनी आपल्याला शिफारस करते। 3 ते 5 कापण्या या चांगल्या मॅनेजमेंट मध्ये आपल्याला मिळू शकतात। आता तुम्ही समोर बघू शकता मित्रांनो, या थंडीमध्ये आपले जे इतर चारा पीक आहे या थंडीमध्ये आपण लसूण घासाची लागवड करत असतो। चांगला लसूण घास येतो, पण आपल्याला पर्यायी जास्त क्वांटिटीमध्ये चारा पाहिजे असतं तर आपण हा पर्याय हॉरिझॉन कंपनीचं ओट सीड आपण हे निवडलेलं आहे। मित्रांनो, या पिकासाठी जमीन आपली चांगल्या दर्जाची जमीन असणं गरजेचं आहे। तुम्ही बघू शकता याची आपण ज्या पद्धतीने गव्हाची पेरणी करतो त्या पद्धतीने आपल्याला याची पेरणी करायची आहे आणि ज्याप्रमाणे गव्हाला आपण रासायनिक खत टाकतो त्याच प्रमाणात मित्रांनो याला सुद्धा आपल्याला रासायनिक खताचा डोस करायचा आहे, जेणेकरून याची चांगली वाढ मिळेल। आता मित्रांनो, याच्या बियाण्याच्या संदर्भात हे बियाणं कुठं मिळतं काय मिळतं, मित्रांनो आपण हे जे बियाणं दिसतंय तुम्हाला समोर 8 किलोची बॅग आहे, तर मित्रांनो आपण हे ऑनलाईन बी बोलवलेलं आहे। तर स्थानिक लेवलला आपण बऱ्याचशा कृषी सेवांमध्ये चौकशी केली, त्यांना आपण विचारलं असता कुठल्याही प्रकारची आपल्याला त्यांच्याकडून माहिती न मिळाल्यामुळे आपण गुगलच्या क्रोमवर जाऊन आपण हॉरिझॉन कंपनीच्या वेबसाईटवर जाऊन हे ऑनलाईन बियाणं बोलवलेलं आहे। तर मित्रांनो, याची लागवड आपण ऑक्टोबर महिन्यापासून तर साधारणतः 15 डिसेंबर पर्यंत याची लागवड आपण केलेली चालते। या पिकासाठी मित्रांनो जेवढी थंडी असेल जास्तीत जास्त तेवढं हे पीक चांगल्या पद्धतीने येऊ शकतं। या पिकाची लागवड आपण गव्हाप्रमाणे कोकण देऊन करू शकतो किंवा पेरणी यंत्राच्या सहाय्याने सुद्धा आपण या ओटची सातूची लागवड आपण करू शकतो मित्रांनो। तर याच्या आपल्याला साधारणतः मित्रांनो पहिल्या 1.5 महिन्यामध्ये आपल्याला याची पहिली कापणी येते आणि पहिली कापणी साधारणतः एक 2.5 ते 3 फूट उंची झाल्यानंतर आपल्याला हा कापणीसाठी तयार होतो। आणि या कापणीनंतर मित्रांनो आपण या पिकासाठी युरियाचा वापर करायचा आहे, जेणेकरून आपल्याला परत चांगले फुटवे मिळाले पाहिजे। आणि त्यानंतर आपल्याला दुसरी कापणी ही 30 दिवसामध्ये या प्रोलिप ओट्स बियाण्याची आपल्याला दुसरी कापणी सुद्धा आपल्याला या पद्धतीने मिळू शकते। तर मित्रांनो, अशा पद्धतीने या वर्षी आपण आपल्या महर्षी डेअरी फार्म साठी मित्रांनो आपण हे प्रोलिप हॉरिझॉन कंपनीचं ओट्स अर्थात सातूचं बी मागवलेलं आहे। आता पारंपरिक मित्रांनो सातूचं बियाणं मिळतं, परंतु त्याची एकच कापणी होते आणि पारंपरिक जे सातू आहे त्याची उंची जास्त वाढते, साधारणतः ते 3 ते 4 फुटापर्यंत त्याची उंची होऊ शकते। परंतु मित्रांनो आपल्याला मल्टीकट चाऱ्याकडेच वळलं पाहिजे, जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त चाऱ्याचं उत्पादन झालं पाहिजे। याकरता मित्रांनो आपण या वर्षी आपल्या पशुधनासाठी आपण एक 20 गुंठे क्षेत्रासाठी हा सातू करणार आहोत चाऱ्याचा। तर बऱ्याच वेळेस याच्या संदर्भात भरपूर अशी माहिती ऐकली होती,
तर तुम्ही बघू शकता आता या पद्धतीनं फॉरझन कंपनीचं हे प्रोलिप आहे. त्याचप्रमाणे फॉरझन कंपनीचं पंपास नावाचं सुद्धा एक ओटचं बी येतं. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर बियाणं बोलवायचं असेल तर तुम्ही स्क्रीनवर बघू शकता व्हिडिओमध्ये कंपनीचा कन्झ्युमर केअर सेंटरचा नंबर आहे आणि कंपनीचा तिथं ॲड्रेस आहे. तर तुम्ही त्यांना फोन करून विचारू शकता हे चाऱ्याचं ओट्स बियाणं प्रोलिपचं शिल्लक आहे किंवा नाही. तर तुम्ही ऑनलाईन याची मागणी करू शकता मित्रांनो. तर याबाबत आपल्याला बॅगवर टोटल सगळी माहिती कंपनी देते. कशा पद्धतीनं खताचं व्यवस्थापन करायचं आहे, कशा पद्धतीनं सगळं नियोजन करायचं त्याबाबत आपल्याला कंपनी शिफारस करते. तुम्ही बघू शकता टोटल आता इथे कंपनीचं आपल्याला डिटेल माहिती आलेली आहे बघा. तर अशा पद्धतीनं या बॅगवर कधी लागवड करायची काय ते सगळ्या पद्धतीने इथं आपल्याला टोटल माहिती दिलेली आहे आणि बियाण्याचा नेमकी किती बियाणं वापरायला पाहिजे या संदर्भात सुद्धा डिटेल माहिती बॅगवर ते कंपनीने दिलेलं आहे आणि रासायनिक खताचं सुद्धा नियोजन कशा पद्धतीने केलं पाहिजे याबाबत सविस्तर माहिती आपल्याला या स्क्रीनवर तुम्ही बघू शकता. तर मित्रांनो, आपण या वर्षी हा प्रयोग करणार आहोत. माझं सुद्धा पहिलेच वर्ष आहे मित्रांनो. या चाऱ्याचं उत्पादन चांगल्या पद्धतीनं थंडी पडली तर चांगल्या पद्धतीनं मिळतं. साधारणतः आपल्याला मार्च महिन्यापर्यंत याच्या कटिंग मिळून जातील. तोपर्यंत आपण साधारणतः 3 जरी कटिंग भेटल्या तरी आपल्याला भरपूर झालं. तुम्ही आता स्क्रीनमध्येच बघू शकता मल्टीकट ओट्स म्हणूनच प्रोलिप नावाने येते. प्युरिटी बघू शकता, त्याचं जर्मिनेशन बघू शकता. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमधली माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की कॉमेंटमध्ये सांगा आणि हा व्हिडिओ जर आवडला तर आपल्या पशुपालक शेतकरी मित्रांना नक्की शेअर करायला विसरू नका.